मॅडम सर या. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. नाव सांगा, तुमची ओळख करून द्या बरं. मी असं गावातून आलोय, तालुका गगनबावडा, जिल्हा कोल्हापूर. माझं माध्यमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर रुपनेवाडी, माध्यमिक शिक्षण माध्यमिक विद्यालय असंच, आणि कॉलेज 11-12वीचं शिक्षण माझं न्यू कॉलेज कोल्हापूर इथून प्राप्त झालं. त्यानंतर मी डिग्री शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर इथून केली आणि आमच्या कॉलेजचं नाव पद्मश्री डॉक्टर गगू जाधव महाविद्यालय गगनबावडा. बरं, तुम्ही शिवाजी विद्यापीठातून डिग्री घेतलेली बरोबर. शिवाजी विद्यापीठाचं नाव जे आहे तर ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं करायचं का, केलं गेलं पाहिजे का? आता तसा प्रस्ताव आहे, केलं तर म्हणजे आपण शिवाजी महाराज म्हटलो की छत्रपती शिवाजी महाराज म्हटलो तरी मराठी माणसांच्या मनात जी रिस्पेक्ट आहे ती तेवढीच असते. मला असं वाटतं की केलं किंवा न केलं तरी रिस्पेक्ट ही तेवढीच राहणार आहे महाराजांच्या बद्दल आपल्या सर्वांच्या मनात. छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूल्य होती त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय आपल्याला जे आहे तर तो फायदा होतो बघा. मी प्रशासनाचा उपयोग सांगू इच्छितो या निमित्ताने. आपण दूरदर्शीपणा, आता प्रशासन एखादी योजना लागू करायची तर त्या प्रशासनातील योजनेचा दूरदर्शीपणा आपल्यापर्यंत लोकांपर्यंत किती पोहोचतोय, त्यानंतर जनतेला पोहोचणारी हानी, या गोष्टीची शिवाजी महाराज पहिल्यांदा काळजी घ्यायची. तीच आपण जर काही प्रशासन वापरली तर लोकांपर्यंत आपल्या योजना चांगल्या पोहोचू शकतात. त्यानंतर महाराजांचा धडाडेपणा, एखादी गोष्ट करता कणखरपणा, लोकांना सामावून घ्यायची वृत्ती, या गोष्टी आपल्या प्रशासन खूप उपयोगी पडू शकतात. कोल्हापूरच्या बाबतीमध्ये मधल्या काळामध्ये पुराची जी समस्या होती त्याच्यावर नंतरच्या काळामध्ये काही उपाययोजना केल्या गेल्या तर आता सर कोल्हापुरात माननीय खासदार आमचे धनंजय महाडिक, जे राज्यसभेचे खासदार नुकतेच नियुक्त झाले, त्यांनी बास्केटबॉलची म्हणून एक संकल्पना आता म्हणजे बास्केटबॉलचं उद्घाटन झालं आता नितीन गडकरी साहेब आले. त्यांनी म्हणजे कोल्हापूर म्हणजे पुराच्या काळात शहराचा संपर्क तुटला जात होता, तो शहराचा संपर्क आता तुटला जाणार नाही. त्यानंतर वडणारी समिती म्हणून नियुक्ती केली होती या काळात पुरासंदर्भात. तर त्यांनी अशा सूचना केल्या आहेत की जी शहरीकरण झालंय ते शहरीकरणामध्ये शहरीकरण ही पूररेषा आहे त्याच्या आतमध्ये झालंय, तर ते शहरीकरणाला लगाम घालण्यासाठी काही हे केलं. त्यानंतर नद्यांमध्ये गाळ आहे खूप मोठ्या प्रमाणात. त्यानंतर जी आता लोकसभेचे खासदार कोण आहेत? लोकसभेचे खासदार मंडलिक साहेब आहेत, नाव सांगतो. ते राज्यसभेला आहेत ना? नाही सर, मंडलिक साहेब लोकसभेला आहेत. राज्यसभेला कोण आहे? धनंजय महाडिक साहेब आहेत. बरं, तुमचे आमदार कोण आहेत बरं? आमचा गगनबावडा आणि करवीर हा मिळून आमचा मतदारसंघ येतोय, तिथे PN पाटील साहेब आहे. ओके, कन्फर्म आहेत सगळे? हो सर. बरं, लोकप्रतिनिधी जे आहेत तर ते मतदाराचं जे मॅन्डेट असतं बघा त्याच्याबद्दल तितकेसे जागरूक नाहीये असं म्हटलं जातं सध्या. त्याच्यावर तुमचं मत काय आहे? सर मॅन्डेट म्हणजे ती जे सूचना म्हणजे समजलं म्हणजे बघा, निवडणूक ज्यावेळेस होते तर निवडणुकीच्या आधी जे आहे ट्रिपोल अलायन्स असतात बघा, बरोबर, युती, आघाडी, आणि मतदान झाल्यानंतर जे आहे त्या अलायन्सेस असतील त्याच्यामध्ये परत चेंजेस होतात. यावर तुमचं मत काय आहे? सर ह्या गोष्टी म्हणजे त्यांच्या सत्तेसाठी त्यांनी केलेल्या गोष्टी आहेत, पण मला वाटतं की नागरिकांचं अल्टिमेट एकच असते की विकास झाला पाहिजे, प्रत्येक गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, ज्या गोष्टी त्यांना भेटत नाही त्या गोष्टी त्यांना सोयीस्करित्या पोहोचवल्या पाहिजेत. ह्या गोष्टीसाठी नागरिकांनी जास्त प्रयत्न केले पाहिजेत. आपण ज्यावेळी एखाद्या पक्षाला किंवा एखाद्या समजा नेत्याला मत देतोय तर आपण त्याच्या कामाला मत देत असतोय, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळं अल्टिमेट गोल हा असला पाहिजे की लोकांना काय भेटतं यातून, हा अल्टिमेट गोल असला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. 2019 ची झाली होती विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात, त्यात तुम्ही वोटिंग केलं होतं? हो केलं होतं. हो. काय असते प्रक्रिया वोटिंगसाठी? तुम्ही त्या सेंटरवर जाता मतदान केंद्रावर, तिथं पहिल्यांदा ते आपलं वोटिंग ID त्यांना दाखवायला लागतो, ते नाव चेक करतात आहेत का, आणि मग आज वोटिंग होते. हो, पण काय होते प्रोसिजर त्या खोलीत जेव्हा तुम्ही एंटर करता मतदानासाठीच्या, तिथं काय काय होतं? आत गेलो सरळ गेलो मी आज काही तिथं एक बसले होते. तुम्ही ID दाखवलं त्याच्यानंतर पुढे काय काय होतं, काय चेकअप होतं, काय मोठी प्रोसिजर? मतदान तुम्ही जे केलं होतं त्याची प्रक्रिया डिटेल मध्ये सांगा, एक एक त्याच्यातले मायन्यूट डिटेल्स जे आहेत. तुम्हाला इंक कधी लावली होती बरं?
झाल्यानंतर या आधी नाही झाल्यानंतर कन्फर्म. हो. तुमचं 10वीचे किती मार्क्स होते? 88%. 88. आणि 12वीला 68.92. एवढं कमी का झालं बरं मार्क्स 12वीला? 12वीला म्हणजे मला मीडियमचा प्रॉब्लेम आला पहिल्यांदा, कारण 10वीपर्यंत शिक्षण मराठी मीडियममध्ये झालं आणि सायन्स इंग्लिश मीडियममध्ये होतं. त्यानंतर मी एवढा सिरियस अभ्यास केला नव्हता त्या काळात. त्या काळात म्हणजे मी NDAचं थोडं ट्राय करत होतो, त्यामुळे मला दुर्लक्ष झालं या गोष्टींकडे. थोडं का ट्राय केलं, पूर्णपणे ट्राय करायला पाहिजे ना आपण. हां सर, पण 12वी आणि ती दोन्ही मॅच होत. आता तुम्ही इथं राज्यसभेच्या मुलाखतीला आलेला, तर तुम्ही तुमचे पूर्ण प्रयत्न करून इथपर्यंत पोहोचला की काही टाकून ठेवलाय? पूर्ण प्रयत्न केले आहे त्याबाबतीत. बरं. 2018च्या नंतर काय करताय तुम्ही? 2022 पर्यंत पूर्ण वेळ MPSC तयारी करताय? पूर्ण वेळ MPSC. कुठल्या परीक्षा दिल्या आतापर्यंत? आता राज्यसेवेची आता 2022ची धरून 5 मेन्स दिल्यात मी. त्यानंतर PSIच्या दिल्यात मेन्स 18 ते 22 पर्यंत, 21 पर्यंत जेवढं होतं तेवढं. आणि STIला पण सिलेक्शन झालं 2021 साठी. सिलेक्शन झालंय? बरं. काय काम असतं STIचं? STIचं म्हणजे व्यापारासंदर्भात, म्हणजे व्यापाऱ्यांशी जाऊन आपण त्यांची खाती कशी आहेत ते बघायचं असते, त्यांची खाती गोठवणे म्हणा, किंवा त्यांच्या म्हणजे व्यापाऱ्यांशी आपण रिलेटेड आपलं काम असते ओव्हरऑल. आणि आपण GST विभागात आपलं काम असते. GST कधी लागू झाला? तारीख सांगता येईल का? हो, 1 जुलै 2017 पासून भारतात GST लागू झाला आहे. 2017 पासून आता जवळपास 5 ते 6 वर्षांचा कालावधी उलटला. मग काय वाटतं, GST आणण्यामागे जी उद्दिष्ट ठेवली होती ती फुलफिल झाली आहेत का? हो, काही प्रमाणात फुलफिल झाले आहेत असं मला वाटतं, कारण सर्व अप्रत्यक्ष कर हे एकत्र केले होते GST मध्ये. आणि ते सर्व अप्रत्यक्ष करांच्यामुळे जे म्हणजे कराघात म्हणा किंवा लोकांच्यापर्यंत म्हणजे काही गोष्टी महाग होत होत्या लोकांपर्यंत पोहोचताना, त्या गोष्टी आपल्याला योग्य रीतीने म्हणजे कमी किमतीमध्ये पोहोचत आहेत. त्यानंतर आपण जे टॅक्स टाळू शकत होते, काही लोक म्हणजे टॅक्स टाळत होते, त्यानंतर तो आता टाळता येत नाही. त्यानंतर म्हणजे वस्तू स्वस्त झालं ओव्हरऑल असं म्हणायचं. तरी पण मग जनसामान्यांमध्ये असं प्रतिमा काय आहे की GST खूप किचकट आहे? GST प्रक्रिया म्हणजे आता सध्या तरी वाटते, म्हणजे काही किचकट वाटते, पण त्यासाठी ती प्रोसेस त्यांचा सभा होत असतात, म्हणजे मिटिंग होत असतात. त्यात जर काही एखादी गोष्ट किचकट वाटत असेल तर ती सोपी करण्याचा प्रयत्न करतात. किचकट वाटण्यापाठीमागची कारणं आहेत, कारण आपल्या इथं टॅक्स म्हणजे 12%, 18%, 28%, 5%. मग ह्या सर्व म्हणजे काही देशात असं आहे की तिथं एकच कर आहे. मग काँग्रेस पक्षाने मागणी केली होती तुम्ही एकच कोणता तरी कर ठेवा, पण प्रत्येक वस्तूला वेगवेगळा कर आहे. त्यानंतर आपल्या इथं म्हणजे पूर्णपणे टॅक्स काही वस्तू आहेत की टॅक्स वगळतात. मग कधी कोणत्या वगळतात, कधी कोणत्या लावतात, ह्या गोष्टी कळत नाही सामान्यांना. त्यामुळे सामान्यांना ती प्रक्रिया किचकट वाटते. पण याच्यावर जर काही मोठ्या प्रमाणात जर काही आपण प्रबोधन केलं लोकांपर्यंत तर ही गोष्ट समजण्यास लोकांना सोपी वाटू लागेल. तुम्ही जे स्लॅब सांगितले 5%, 12%, 0% आहे का स्लॅब? हो आहे, सॉरी मी विसरलो. कुठल्या गोष्टी आहेत तुमच्यावर 0% GST? एखादं एक्झाम्पल सांगता येईल? अत्यावश्यक वस्तू ज्या आहेत डे टू डे लाईफ म्हटलं त्याच्यावर GST लागतो. हे तुम्ही पुस्तकं विकत घेता, पुस्तकांच्यावर लागतो GST. किती पर्सेंट? पर्सेंट नाही. तुम्ही बिल घेतलंय कधी पुस्तकं विकत घेतल्यानंतर? पक्क बिल नाही. मग तुम्हाला कसं कळलं GST लागलं? वाचलं होतं. ओके. आता तुम्ही रिसेंट बजेट जे आपलं आलं ते पाहिलं? हो, म्हणजे पाहिलं, पेपर वाचलंय. बरं. त्याच्यामध्ये मग इन्कम टॅक्स साठी काय स्लॅब सांगितले? इन्कम टॅक्स साठीची स्लॅब आता 6 ते 9 लाख केलं मला. आधी किती होतं? शून्य इन्कम टॅक्स किती इन्कम लावतो आधी? म्हणजे तसं 3 ते 6 लाख असं होतं, पण ते 5 लाखापर्यंतच्या 5 लाखाच्या आत जेवढी अमाऊंट होती ती 0% होती आणि आता ती 7 लाख झाली. 7 लाखच्या जेवढी थोडीशी 0 झाली. पुढचे स्लॅब्स कसे आहेत? 7 लाखाच्या पुढे काय सिच्युएशन आहे आता? 7 ते 10 मला माहित नाही एक्झॅक्ट, पण आता म्हणजे आठवत नाही. मला वाचले मी 15% मॅक्झिमम स्लॅब आहे, जो पहिला जास्त होता. त्यामुळे आता खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे असं म्हणतात की जी श्रीमंत आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टॅक्स आता पडणार नाही, कारण 15% जास्त, पहिला 25% आसपास होता असं म्हणतायत. त्या गोष्टी खूप श्रीमंतांवर जास्त टॅक्स लावला पाहिजे का आपण? म्हणजे मला असं वाटतं जी श्रीमंतांच्यावर जास्त टॅक्स असं नाही सर, की समजा जर काही तुम्ही 100 रुपये कमवताय आणि जर काही तुमच्यावर पण 10% आणि समजा 100 पर्यंतच 10% आणि 200 जरी कमवलं तर त्याच्यावर 10%
100ला 10 रुपयाने 200ला समजा 20 रुपये गेले तर जे अमाऊंट वरती आहे ते खूप मोठा फरक पडतो, तर दरी खूप वाढत जाणार. तुमची हॉबी काय आहे? मी कॉमेडी शो बघतो, म्हणजे फ्री काळात असेल कॉमेडी शो कशावर पाहता? यूट्यूबवर. कोणते कोणते शो पाहता? आता मराठीचे तसे हास्य जत्रा पाहतो आणि हास्य जत्रा आणि याचा कपिल शर्मा शो. त्यातलं कोणता कलाकार आवडतो तुम्हाला? हास्य जत्रामधला ओंकार भोजने फार आवडतो, त्यानंतर समीर चौगुले. ओंकार भोजने आवडतो ना? हो तो सोडून गेला. हो सर, ते आता त्यांनी पिक्चर केला होता. कुठला चित्रपट आला त्याचा आता? सरला 1 कोटी. सरला 1 कोटी का सरिता 1 कोटी? सरला सर, मला सरला वाटतंय. तुम्ही 11वी-12वी सायन्स घेतलं होतं बरोबर? त्यानंतर बीकॉमला कसे गेलं? सर म्हणजे त्या काळात म्हणजे मी थोडं स्पर्धा परीक्षेचं थोडं चालू केला अभ्यास. मला असं वाटत होतं की जर काही BSc घेतलं तर मग खंड पडू शकते जास्त. थोडं करताना मी गावी केली कॉलेज त्या काळात, म्हणजे 3 वर्ष ती 15-18. कागदपत्रांमध्ये गगन बावडा म्हणतात का बावडा म्हणतात? गगन बावडा म्हणतात. पूर्ण नाव म्हणतात. हो. तुम्ही लिहिताना इकडे फक्त बावडा का लिहिले? गगन बावडा का लिहिले? मिस्टेक झाली असेल सॉरी. गगन बावड्याचं ऐतिहासिक महत्व सांगा. सर गगन बावड्याचं ऐतिहासिक महत्व पंत अमात्य बावडेकर जे गगन बावड्याचे ते त्यानंतर गगनगिरी महाराजांचं वास्तव्य तिथं होतं. गगनगड आहे, त्यानंतर पांडवकालीन लेणी आहेत पळसंब येथे. पांडवकालीन म्हणजे कुठल्या काळातलं झालं? पांडवकालीन माहित नाही. पांडव ऐतिहासिक व्यक्ती होते का पौराणिक व्यक्ती होते? पौराणिक. मग त्या लेण्या कुठल्या काळातल्या इतिहासातल्या? इतिहासपूर्व काळात असते, माहित नाही. कोल्हापूर जिल्ह्याचं एकूणच कोल्हापूरचं शहराचं ऐतिहासिक महत्व सांगा. सर्वात महत्त्व सांगायचं शाहू महाराज होते, त्यामुळे शाहू महाराजांच्या काळात जेवढ्या सगळ्या घटना येतात त्या म्हणजे ऐतिहासिकच आहेत. कोणतीही घटना तिथली आपण काढून बघितली तर ती ऐतिहासिक. जरी ती मुलीं आरक्षण असेल 1902 साठी ते जाहीर केलं, त्यानंतर शाळा तिने उभारलेल्या असतील, त्यानंतर दलितांसाठी केलेलं काम असेल, महार वतन असेल. आपल्याकडे 2 सातारा छत्रपती आणि कोल्हापूर छत्रपती असे 2 छत्रपती काय आहेत आपल्याकडे? थोडं डिटेल मला जेवढं माहिती तेवढं सांगू इच्छितो की शाहू महाराज जे होते साताऱ्याचे ते पहिल्यांदा कैदेत होते औरंगजेबांच्या. त्यानंतर त्यांनी त्यांना सोडलं आणि त्यांना सोडल्यानंतर म्हणजे ताराबाई ह्या म्हणजे म्हणजे त्यांच्याकडे छत्रपती होते. हे आल्यानंतर 2 विभाग पडले आणि त्यानंतर त्यांची युद्ध झाली. तर मग दोन्ही कोणती लढाई झाली होती दोघांमध्ये? की ज्या लढाईने निर्णायकरित्या कोल्हापूर आणि सातारा हे 2 लोक वेगवेगळे झाले? ओके. कुठल्या तहाने कोल्हापूरचे छत्रपती आणि साताऱ्याचे छत्रपती यांच्यामध्ये विभागांचा वाटप होऊन वारणा नदी ही त्यांची हद्द ठरवण्यात आली दोघांच्या साम्राज्याची? नाही माहिती. पण नंतरच्या काळात साताऱ्याच्या छत्रपतींच्या अंतर्गत पेशवाई निर्माण झाली आणि त्यांचं साम्राज्य मोठं झालं. मग ते कोल्हापूरच्या बाबतीत का नाही झालं? कोल्हापूर छोटंच का राहिलं? सर कोल्हापूरचं साम्राज्य हे म्हणजे सामाजिक बाबतीत खूप पुढे गेलं. नंतर झालं. आपलं जुन्या काळामध्ये जेव्हा सातारा तयार झाला त्याच वेळेला कोल्हापूर पण होतं. तारारांचे जी त्यांच्या काळात त्यांची सरदार होती ते मोठ्या प्रमाणात सोडून शाहू महाराजांना सामील झाले होते. ह्या गोष्टीमुळे शक्यतो त्यांना बाधा पोचली असेल. ठीक आहे. करवीर तालुका हा तुम्ही म्हटले की बावडा आणि करवीर मिळून तुमचा मतदारसंघ, तर करवीरचं धार्मिक महत्व सांगा. करवीरमध्ये महालक्ष्मी देवस्थान आहे. त्यानंतर करवीरमध्ये आपलं ते देवस्थान आपल्या शक्तिपीठांमध्ये येतं. हो येतं. 3.5 शक्तिपीठामध्ये. 3.5 शक्तिपीठ म्हणजे आपल्याकडे 3.5 आहेत. अशी एकूण किती शक्तिपीठ आहेत देशभरात? बरं, 3.5 शक्तिपीठ जे आहेत त्यांची नावं सांगू शकता? मी ट्राय करतो, माहिती येतं. वणी जे आहे ते एक आहे, माहूर नांदेडचं आणि सोलापूरचं आहे. त्या देवीची नाव सांगता येतील, ठिकाणांची नाव सांगा. तिथे कोणत्या कोणत्या देवी आहेत? वणीची कोणती देवी आहे? 26 जानेवारीला जे चित्ररथ असतात बघा, हा,
महाराष्ट्राचं चित्र होता का तिथं ह्या वर्षी होता. काय त्याचा विषय होता बरं? स्त्री 3.5 शक्तिपीठांच्यावरच होता. बरं. तुमचे पोस्ट प्रेफरन्सेस काय? माझा पहिला उपजिल्हाधिकारी, 2 नंबरला पोलीस उपाधीक्षक, 3 नंबरला सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट, 4था गट विकास अधिकारी. उपजिल्हाधिकाऱ्यांची काय कार्य असतात? उपजिल्हाधिकारी म्हणजे उपजिल्हाधिकारी ही पोस्ट म्हणजे पोस्ट 5 ठिकाणी म्हणजे असं हे होऊ शकते, पोस्टिंग होऊ शकते. म्हणजे उपजिल्हाधिकारी प्रांताधिकारी पण होऊ शकतो. प्रांताधिकारी म्हणून त्यांची कामं तहसीलदार त्यांच्या अंडरखाली येतात. त्यानंतर त्यांचं म्हणजे जी खालचे अधिकारी आहेत त्याचं गोपनीय अहवाल बनवणे, त्यानंतर त्यांचं प्रशासनावर लक्ष ठेवणे, या गोष्टी होतात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या. लेखाची जी पद आहे ते 3ऱ्या क्रमांकाला ठेवलंय कारण तुमचं बीकॉम एज्युकेशन म्हणून त्या संदर्भातलं डिपार्टमेंट मधनं वित्त व लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं गेल्या काही वर्षापासून त्याच्यावरती क्रिटिसिझम होत आहे या निर्णयावरती की त्या विभागाच्या प्रमुख पदासाठी पर्टिक्युलरली एज्युकेशन असण्याची, कॉमर्स बॅकग्राऊंडचा असो किंवा मॅनेजमेंटचा असो, तशी काही गरज नाहीये आणि ते काढून टाकावं आणि तो धोरणात्मक बदल करावा अशी गेल्या काही वर्षांपासून मागणी होते. तुमचं काय मत पडतं त्याच्यावर? माहित नाही एक्झॅक्ट ही गोष्ट, कारण ह्या वर्षी पण पहिल्यांदा दिलं आहे प्रेफरन्स, म्हणजे मला माहित नव्हतं की असं काय चालू आहे. त्याच्या संदर्भात कॉमर्स ग्रॅज्युएशनचा काय लाभ, काही फायदा आहे त्या पदासाठी? हो, कारण अकाउंट हा सब्जेक्ट आमचा लास्ट इयरला असतो आणि ह्या म्हणजे अकाउंट संदर्भात गोष्टी सगळ्या सांभाळायच्या असतात पुढे जाऊन, तर त्या गोष्टी आम्हाला जास्त सुलभ ठरू शकतात. तुमचा आवडता कॉमेडियन कोण आहे? आता तो कपिल शर्मा आहे, त्यानंतर मी ओंकार भोजने मगाशी नोट केलं, भाऊ कदम सर. स्टँडअप कॉमेडी बघता का तुम्ही? हा, स्टँडअप कॉमेडी बघतो हिंदीमध्ये, बरं. युट्यूबलाच. मधल्या काळामध्ये स्टँडअप कॉमेडीवरून बरेच वाद झालेले आहेत किंवा तुम्हाला जो फॉर्म आहे स्टँडअप कॉमेडी तो ज्या पद्धतीने आता बऱ्यापैकी पसरतो होता त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? स्टँडअप कॉमेडी नो फिल्टर कॉमेडी आहे बऱ्यापैकी प्रमाणात. डायरेक्टली बोललं जातं की म्हणजे बिलो बिल्ड जरी कॉमेडी असेल तर ती ॲक्सेप्ट केली जाते तिथे. त्यानंतर स्टँडअप कॉमेडीमध्ये जो प्रेक्षक असतो त्यांना ऑलरेडी म्हणजे सांगितलं असतं की या प्रकारची कॉमेडी होऊ शकते, त्यांची म्हणजे संमती घेतली जाते बऱ्यापैकी प्रमाणात. त्यानंतर आता जो वाद चालू आहे, त्यानंतर मुनावर फारुकी असतील, त्यानंतर कुणाल कामरा वाद असेल, ह्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी म्हणजे धर्माचा त्याला रंग दिला जात आहे. बरं. शेवटचा एक प्रश्न विचारतो बघा, तुम्हाला प्रशासनामध्ये यायचं आहे, बऱ्याच उमेदवारांची आता इच्छा प्रशासनामध्ये येणार, तुमचीच निवड का केली गेली पाहिजे त्याच्यासाठी 3 गोष्टी सांगा. सर, मी कोणती गोष्ट जरी मला अपयश आलं तरी मी त्या अपयशातून खचून परत उभारी घेऊ शकतो. याचं मी उदाहरण देऊ इच्छितो. 2019चं PSIचं ग्राउंड माझं 29 नोव्हेंबरला होतं. त्या ग्राउंडमध्ये मी तयार म्हणजे बऱ्यापैकी चांगलं झालेली, तिथून मी बाहेर पडलो. त्यानंतर 6 डिसेंबरला राज्यसभा मेन्स होती. त्या 7 दिवसात मी जेवढं मला होऊ शकतो ते केलं. मी 2020च्या इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो होतो. हे माझं उदाहरण आहे त्या संदर्भात. त्यानंतर मला असं वाटतं की जर मला योग्य प्रशिक्षण दिलं गेलं तर मी लोकांच्यापर्यंत म्हणजे जी मला पोस्ट भेटेल तिला मी योग्य न्याय देऊ शकतो. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मी लोकांच्यात मिसळू शकतो, चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो असं वाटतं. चालेल, येऊ शकतो.